नमस्ते. केदार सीकर सनातन संस्कार चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आपल्याला विनंती आहे की कृपया या व्हिडिओला लाईक करा, एक छोटीशी कॉमेंट या व्हिडिओला लिहा. या चॅनलला अजून आपण जर सबस्क्राइब किंवा फॉलो केले नसेल तर सबस्क्राइब किंवा फॉलो करा आणि नोटिफिकेशनची घंटी ऑन करूयात. आज आपण ऐकणार आहोत भगवद्गीता मराठी भाष्य पुस्तक वाचन भाग क्रमांक 16 म्हणजेच BGM-016. भगवद्गीता मराठी भाष्य पुस्तक वाचन भाग क्रमांक 16. प्रत्यक्ष भाग वाचन सुरू करण्यापूर्वी परमेश्वराचं ध्यान करूयात, परमात्म्याचं ध्यान करूयात. ओम श्री परमात्मने नमः. अथ ध्यानम. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. ओम श्री विष्णवे नमः. ओम श्री परमात्मने नमः. मागच्या भागामध्ये आपण भगवद्गीता तिसऱ्या अध्यायाच्या 4थ्या श्लोकापर्यंत पूर्ण केलेलं होतं आणि आता ह्या 16व्या भागामध्ये आपल्याला भगवद्गीता तिसरा अध्याय कर्मयोग त्याच्या 5व्या श्लोकापासून सुरुवात करायची आहे. तर 5व्या श्लोकावरती आधी एक कटाक्ष टाकूयात आणि मग त्याला म्हणूयात. नहि कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते यवशः कर्म सर्व प्रकृतिजैर्गुणैः. अर्थ बघूयात 5व्या श्लोकाचा. निसंशयपणे कोणीही मनुष्य कोणत्याही वेळी क्षणभर सुद्धा काम न करता राहत नाही, कारण सर्व मनुष्य समुदाय प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या गुणांमुळे पराधीन असल्यामुळे कर्म करायला भाग पाडला जातो. आता 5व्या श्लोकावरचा पहिला प्रश्न वाचूयात. कोणीही मनुष्य कोणत्याही वेळी क्षणभर सुद्धा कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही, या वाक्याचे तात्पर्य काय? उत्तर. याद्वारे भगवंतांनी असे दर्शविले आहे की उठणे, बसणे, राहणे, खाणे, पिणे, झोपणे, जागणे, विचार करणे, मनन करणे, स्वप्न पाहणे, ध्यान करणे आणि समाधिस्थ होणे हे सर्वच्या सर्व कर्मांमध्ये मोडते. म्हणून जोपर्यंत शरीर असते तोपर्यंत मनुष्य आपल्या प्रकृतीप्रमाणे काही ना काही कर्म करीतच राहतो. कोणीही मनुष्य क्षणभरही स्वरूपतः कर्मांचा त्याग करू शकत नाही. म्हणून त्याच्यामधील कर्तेपणाचा त्याग हा कर्तेपणाचा त्याग करणे किंवा ममता, आसक्ती व फलेच्छा यांचा त्याग करणे म्हणजेच यांचा सर्वस्वी त्याग करणे होय. पुढचा प्रश्न वाचूयात. प्रश्न. येथे कश्चित या पदामध्ये गुणातीत असा ज्ञानी पुरुषही सामील आहे की नाही? उत्तर. गुणातीत अशा ज्ञानी पुरुषाचा गुणांशी किंवा त्याच्या कार्याशी काहीही संबंध राहत नाही, म्हणून तो गुणांना वश होऊन कर्म करतो असे म्हणता येत नाही. म्हणून गुणातीत ज्ञानी पुरुष कश्चित या पदाच्या अंतर्गत येत नाही. तथापि मन, बुद्धी आणि इंद्रिये इत्यादींचे संघात स्वरूप असे जे त्याचे शरीर लोकांच्या दृष्टीने विद्यमान आहे त्याच्यामुळे त्याच्याकडून आणि त्याच्या व लोकांच्या प्रारब्धाप्रमाणे नावापुरती कर्म होतच असतात. परंतु कर्तेपणाचा अभाव असल्यामुळे ज्ञानीपुरुषाची कर्मे वास्तविक कर्मे नसतात. त्याचे मन, बुद्धी आणि इंद्रिये इत्यादींचे जे संघात रूप शरीर असते ते कश्चित याच्या अंतर्गत मानण्यास काही हरकत नाही हे खरे, कारण ते शरीर गुणांचे कार्य असल्याने गुणांच्या अतीत नव्हे. याउलट त्या शरीराच्या सर्वस्वी अतीत होणे म्हणजे ज्ञानीपुरुषाने गुणातीत होणे होय. पुन्हा एकदा वाचतो, शेवटचं वाक्य महत्वाचं आहे. या उलट त्या शरीराच्या सर्वस्वी अतीत होणे म्हणजेच ज्ञानी पुरुषाने गुणातीत होणे होय. कदाचित डोक्यावरनं जाईल, माझी तर अपेक्षा नाहीये की पहिल्याच आपल्या प्रयत्नामध्ये आपल्याला संपूर्ण भगवद्गीता मुखोद्गत झाली पाहिजे, संपूर्ण समजली पाहिजे. असं होणं शक्य नाहीये, या जन्मी तरी होणं शक्य नाहीये. कारण मोठमोठे अभ्यासू लोक सुद्धा म्हणतात की मला भगवद्गीता अजून समजलेली नाहीये. आपण तर पहिला प्रयत्न करत आहोत, त्यामुळे सगळंच काही समजलं पाहिजे अशी अपेक्षा सुद्धा ठेवणं चुकीचं आहे असं मला वाटतं. तरी सुद्धा जे समजेल पुन्हा पुन्हा ऐकून आपण जसजसं पुढे जातोय तसतसं आपली अंडरस्टँडिंग लेवल पण वाढते आहे. त्यामुळं कदाचित आपल्याला अजून जास्त समजायला लागेल. पुन्हा पुन्हा हे आपण ऐकल्यावर जास्त समजायला लागेल. आपल्या मराठी उपक्रमाबरोबर हिंदी उपक्रम सुद्धा ऐकला तर त्यातून काही वेगळ्या गोष्टी उजेडात येतील. आपण भविष्यामध्ये काही अजून उपक्रम करूया, त्याच्यामधनं काही गोष्टी शिकायला मिळतील. एकूणात आपल्याला हा भगवद्गीतेचा अभ्यास सतत सुरू ठेवला पाहिजे. पुढचा प्रश्न. सर्व हे पद कोणाचे वाचक आहे आणि त्या सर्वांनी गुणांना वश होऊन कर्म करण्यास बाध्य होणे म्हणजे काय? उत्तर. सर्व हे पद प्राण्यांचे वाचक असते तरी
येथे ते विशेषतः मनुष्य समुदायाचे वाचक मानले पाहिजे, कारण कर्माचा मनुष्याचाच अधिकार आहे आणि पूर्वजन्मात केलेल्या कर्माच्या संस्कारजनित स्वभावाच्या परवशतेमुळे कर्म करण्यास तो प्रवृत्त होतो, म्हणजेच गुणांना वश होऊन कर्म करण्यास बाध्य होणे होय. पुढचा प्रश्न, गुणैही या पदाला प्रकृतीजैही हे विशेषण का लावण्याचे कारण काय? उत्तर, सांख्यशास्त्रात गुणांच्या साम्यावस्थेचे नाव प्रकृती असे मानले आहे, परंतु भगवंताच्या मते तिन्ही गुण हे प्रकृतीचे कार्य आहेत. ही गोष्ट स्पष्ट करण्यासाठी भगवंतांनी येथे गुणैही या पदाला प्रकृतीजैही हे विशेषण लावले आहे. त्याचप्रमाणे कोठे प्रकृती संभवान, कोठे प्रकृती जान, कोठे प्रकृती संभवाहा आणि कोठे प्रकृतीजैही अशी विशेषणे लावून इतरत्र ठिकठिकाणी गुण हे प्रकृतीचे कार्य असल्याचे भगवंतांनी सांगितले आहे. पुढचा प्रश्न, येथे प्रकृती हा शब्द कशाचा वाचक आहे? उत्तर, सर्व गुण आणि विकारांचे समुदाय रूप असे जड दृश्य जगत आहे, त्याचे कारण असलेली भगवंतांची अनादिसिद्ध अशी मूळ प्रकृती आहे. तिलाच अव्यक्त, अव्याकृत आणि महद्ब्रह्म असेही म्हणतात. तिचाच वाचक येथे प्रकृती हा आहे. पुन्हा एकदा वाचतो वाक्य, त्याचे कारण असलेली भगवंताची अनादिसिद्ध अशी मूळ प्रकृती आहे, तिलाच अव्यक्त, अव्याकृत किंवा महद्ब्रह्म असेही म्हणतात. तिचाच वाचक येथे प्रकृती आहे. म्हणजेच प्रकृती म्हणजे काय, तर भगवंतांची अनादिसिद्ध अशी मूळ प्रकृती म्हणजेच प्रकृती होय. पुढच्या श्लोकाकडे जाऊयात. 6वा श्लोक, त्याचा संबंध सुरुवातीला वाचूयात. पूर्वीच्या श्लोकात ही गोष्ट सांगितली आहे की कोणीही मनुष्य क्षणभरही कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. यावर अशी शंका येते की इंद्रियांच्या क्रिया जबरदस्तीने रोखून सुद्धा मनुष्य कर्मांचा त्याग करू शकतो. म्हणून वरवर इंद्रियांच्या क्रियांचा त्याग करणे म्हणजे कर्मांचा त्याग करणे नव्हे हे दाखवण्यासाठी भगवंत म्हणतात. आता आणखीन खोलात जाऊन समजावून सांगण्यासाठी, यातला फरक समजावून सांगण्यासाठी आपल्याला ते सांगतात, कारण इंद्रियांच्या क्रिया म्हणजे कर्म नव्हेत. ह्याच्यात अजून खोलात जाऊन आपल्याला ते सांगण्यासाठी पुढचा श्लोक ते आपल्याला सांगतायत. 6वा श्लोक आधी एक कटाक्ष टाकू आणि मग वाचूयात त्याला. कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचारस्य उच्यते. अर्थ बघूयात 6व्या श्लोकाचा. जो मूर्ख मनुष्य सर्व इंद्रिये बळेच वरवर आवरून मनाने त्या इंद्रियांच्या विषयांचे चिंतन करीत राहतो, तो मिथ्याचारी म्हणजे दांभिक म्हटला जातो. आता बघा किती सुंदर वर्णन आपल्याला फरक सांगतायत की जो मनुष्य वरवर इंद्रियांना कंट्रोल करतोय असं समजतोय, पण मनातल्या मनात सतत त्या इंद्रिय भोगांच्या विषयांमध्ये चिंतन करत असतो किंवा विषयांचे चिंतन करत असतो, त्याला दांभिक असं म्हटलं जातं. असं आपल्याला भगवंत सांगतायत या 6व्या श्लोकामध्ये 3ऱ्या अध्यायातल्या, ज्याचं नाव कर्मयोग आहे. आपण कर्मयोग अभ्यासत आहोत. 3रा अध्याय 6वा श्लोक. पहिला प्रश्न, येथे कर्मेंद्रियाणी हे पद कोणत्या इंद्रियाचे वाचक आहे आणि जबरदस्तीने त्यांना रोखणे म्हणजे काय? येथे कर्मेंद्रियाणी या पदाचा पारिभाषिक अर्थ नाही, म्हणून त्यांच्याद्वारे मनुष्य बाहेरील क्रिया करतो म्हणजे शब्दादी विषयांचे ग्रहण करतो. त्या श्रोत्र, त्वचा, चक्षु, रसना व प्राण आणि वाणी यात पाय, उपस्थ व गुदा या 10 इंद्रियांचे वाचक ते पद आहे. कारण गीतेमध्ये श्रोत्रादी 5 इंद्रियांसाठी कोठेही ज्ञानेंद्रिय या शब्दाचा उपयोग झालेला नाही. त्याशिवाय येथे कर्मेंद्रियांचा अर्थ फक्त वाणी इत्यादी 5 इंद्रिये असे मानल्यास श्रोत्र व नेत्र इत्यादी इंद्रिये रोखून धरण्याची गोष्ट उरते आणि ती राहिल्यामुळे मिथ्याचारीचे सोंग पूर्ण होत नाही. तसेच वाणी इत्यादी इंद्रियांना रोखून धरल्यामुळे श्रोत्रादी इंद्रियांनी तो काय करतो हे सांगणेही येथे आवश्यक ठरते. परंतु भगवंतांनी तसे काही सांगितलेले नाही आणि पुढील श्लोकातही कर्मेंद्रियांचे द्वारा कर्मयोगाचे आचरण करण्यास सांगितले आहे. परंतु केवळ वाणी इत्यादी कर्मेंद्रियांनी कर्मयोगाचे आचरण होऊ शकत नाही. त्यासाठी सर्व 10च्या 10 इंद्रियांची गरज असते. म्हणून येथे कर्मेंद्रियाणी हे पद ज्यांच्याद्वारे कर्मे केली जातात त्या सर्व इंद्रियांचे वाचक आहे असे मानणे योग्य होईल आणि जबरदस्तीने ऐकणे, पाहणे इत्यादी क्रिया रोखून धरणे म्हणजेच त्यांना जबरदस्तीने रोखणे होय. पुढचा प्रश्न, जर एखादा साधक भगवंताचे ध्यान करण्यासाठी किंवा इंद्रियांना वश करण्यासाठी हट्टाने इंद्रियांना विषयांपासून रोखण्याचा प्रयत्न करीत असेल आणि त्यावेळी त्याचे मन वश नसल्यामुळे त्याच्याद्वारे विषयांचे चिंतन होत असेल तर तोही मिथ्याचारी आहे का? बघा आता किती सुंदर प्रश्न उत्तरांमधून आपल्याला ज्ञान मिळते. नुसते भगवद्गीता वाचली आणि त्याच्या श्लोकाचा नुसता अर्थ वाचला तर ह्या गोष्टी आपल्या कधीही लक्षात येत नाहीत.
आभार त्या गीता प्रेस गोरखपूरचे आणि त्या जगदयालजी गोयंदकाजींचे आणि आपल्या ह्या उपक्रमाचे, आणि तुमचे अभिनंदन की तुम्ही एवढे कष्ट घेऊन हे व्हिडिओ ऐकताय. म्हणजे खरंच तुम्ही अभिनंदनीय आहात, म्हणून तुमचं अभिनंदन. या प्रश्नाचं उत्तर, तो मनुष्य मिथ्याचारी नव्हे, तो साधक होय. कारण मिथ्याचार्याप्रमाणे मनाने विषयांचे चिंतन करणे हा त्याचा काही उद्देश नव्हे. तो तर मनाला रोखू इच्छितो, पण सवयीमुळे, आसक्तीमुळे व संस्कारांमुळे त्याचे मन जबरदस्तीने विषयांकडे ओढ घेते. म्हणून सुरुवातीला असे घडणे स्वाभाविक आहे, त्यात त्याचा काही दोष नाही. आता साधक आणि दांभिक यातला फरक त्यांनी क्लिअर कट समजावून सांगितला. आपण जरी ध्यानाला बसलो, परमेश्वराचं चिंतन करत असलो, तरी सुद्धा आपलं मन कुठेतरी धावणार आहे, इंद्रियांच्या विषयांकडे ओढलं जाणार आहे. परंतु त्याचा अर्थ असा होत नाही की आपण दांभिक आहोत. आपला प्रयत्न नेहमी प्रामाणिक असला पाहिजे, आणि प्रामाणिक प्रयत्न करणारा साधक आणि खोटेपणाने इंद्रियांना रोखून धरणारा दांभिक, असं ते आपल्याला समजावून सांगतायत. पुढचा प्रश्न, येथे संयम्य या पदाचा अर्थ वश करणे असा मानण्यास काय हरकत आहे? उत्तर, इंद्रियांना वश करून घेणारा विषयास मिथ्याचारी नसतो, कारण इंद्रियांना वश करून घेणे हे योगाचे अंग आहे. म्हणून संयम्य याचा अर्थ जो वर केला आहे तोच योग्य होय. आता योगाचे अंग आहे, पुढे योगाबद्दल आपल्याला पुढच्या अध्यायांमध्ये बरंच काही ऐकायला मिळणार आहे, त्यामुळे इथे आपण त्याच्यावरती काही चर्चा नको करायला. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न, इंद्रियार्थान हे पद कोणाचे वाचक आहे? उत्तर, दाही इंद्रियांचे जे शब्दादी सर्व विषय आहेत त्यांचे वाचक इथे इंद्रियार्थान हे पद आहे. अध्याय 5 श्लोक 9 यामध्ये याच अर्थाने इंद्रियार्थेषु या पदाचा उपयोग झालेला आहे. पुढचा प्रश्न, त्याला मिथ्याचारी म्हणतात या म्हणण्याचे तात्पर्य काय? उत्तर, यातून असे दर्शवले आहे की वरील प्रकारे इंद्रियांना रोखणारा मनुष्य माशांना फसवण्यासाठी स्थिर उभ्या राहणाऱ्या कपटी बगळ्याप्रमाणे बाहेरून निराळा भाव दाखवतो व त्याच्या मनात वेगळाच भाव असतो. म्हणजे मासे पकडण्यासाठी जो बगळा स्थिर उभा राहतो, म्हणजे आपण स्थिर आहोत किंवा एखादी स्थिर वस्तू आहोत असं दाखवून माशाला फसवतो आणि त्याला पकडतो. त्या बगळ्याचं उदाहरण इथे आपल्याला देता येते. त्याच्या मनात वेगळाच भाव असतो, म्हणून त्याचे आचरण मिथ्या असल्यामुळे तो मिथ्याचारी होय. म्हणजे जे मासे पकडणाऱ्या बगळ्यासारखे वागतात ते मिथ्याचारी होय, असं ते आपल्याला समजावून सांगतायत. पुढचा श्लोक 7 त्याचा संबंध पहिल्यांदा वाचूया. अशा प्रकारे संबंध म्हणजे प्रत्येक श्लोकाचा संबंध म्हणजे त्या श्लोकामध्ये आपल्याला काय सांगणार आहेत, विषय काय आहे त्या श्लोकाचा, हे सांगण्यासाठी जगदयालजींनी इथे संबंध प्रत्येक श्लोकाचा आपल्याला सांगितलेला आहे. अशा प्रकारे फक्त इंद्रियांना वरवर विषयांपासून दूर ठेवणे हा मिथ्याचार असल्याचे सांगून आता भगवंत आसक्तीचा त्याग करून इंद्रियांद्वारे निष्काम भावनेने कर्म करणाऱ्या योग्याची प्रशंसा करीत आहेत. 7व्या श्लोकामध्ये कर्म करणाऱ्या योग्याची, कर्म करणाऱ्याला एक तर योगी म्हणलंय त्यांनी, आणि योग्याची प्रशंसा करतायत स्वतः भगवंत. काय म्हणतात बघूया श्लोकामध्ये, आधी एकदा कटाक्ष टाकून. यस्त्विंद्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन कर्मेंद्रियैः कर्मयोगम असक्तः स विशिष्यते. अर्थ बघूया. पुन्हा एकदा म्हणू का? मलाच उपयोग होईल, मी पुन्हा एकदा म्हणतो. यस्त्विंद्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन कर्मेंद्रियैः कर्मयोगम असक्तः स विशिष्यते. अर्थ बघूयात 7व्या श्लोकाचा. परंतु हे अर्जुना, जो मनुष्य मनाने इंद्रियांना ताब्यात ठेवून आसक्त न होता सर्व इंद्रियांच्या द्वारा कर्मयोगाचे आचरण करतो तो श्रेष्ठ होय. 7व्या श्लोकाचा पहिला प्रश्न, येथे तू या पदाचा भावार्थ काय आहे? उत्तर, वरवर कर्माचा त्याग करणाऱ्यापेक्षा स्वरूपतः कर्म करीत इंद्रियांना वश ठेवणाऱ्या योग्याचा वेगळेपणा दाखवण्यासाठी येथे तू हे पद वापरले आहे. सुंदर. कर्माचा पुन्हा एकदा वाचतो. वरवर कर्माचा त्याग करणाऱ्यापेक्षा स्वरूपतः कर्म करीत इंद्रियांना वश ठेवणाऱ्या योग्याचा वेगळेपणा दाखवण्यासाठी येथे तू हे पद वापरले आहे. मला जी महत्वाची वाक्य वाटतायत ती पुन्हा पुन्हा वाचतोय, कारण जरी आपण हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा ऐकणार असलो तरी काही वाक्य अत्यंत महत्वाची आहेत, ती वेगवेगळ्या विषयांशी संदर्भित आहेत, म्हणून मी काही वाक्य पुन्हा पुन्हा वाचतोय, महत्वाची वाक्य. पुढचा प्रश्न, येथे इंद्रियाणी आणि कर्मेंद्रियही या दोन्ही पदांनी कोणती इंद्रिये अभिप्रेत आहेत? उत्तर, येथे दोन्ही पदे सर्व इंद्रियांची वाचक आहेत, कारण फक्त 5 इंद्रिये वश केल्याने इंद्रिय वश झाली असे होत नाही, आणि फक्त 5 इंद्रियांनी कर्मयोगाचे अनुष्ठानही होऊ शकत नाही, कारण पाहणे, ऐकणे इत्यादींशिवाय कर्मयोगाचे अनुष्ठान शक्य नाही.
म्हणून वरील दोन्ही पदांमध्ये सर्व इंद्रिये 10च्या 10 इंद्रिये सामील आहेत. या अध्यायातील 39व्या श्लोकातही भगवंतांनी इंद्रियाणी पदासह नियम्य या पदाचा उपयोग करून सर्व इंद्रियांना वश करण्याची गोष्ट सांगितली आहे. पुढचा प्रश्न, येथे नियम्य या पदाचा अर्थ वश करणे असा न घेता रोखणे असा घेतल्यास काय हरकत आहे? उत्तर, रोखणे असा अर्थ येथे होऊ शकत नाही, कारण इंद्रियांना रोखल्यास मग त्यांच्याकडून कर्मयोगाचे आचरण केले जाऊ शकणार नाही. पुढचा प्रश्न, सर्व इंद्रियांनी कर्मयोगाचे आचरण करणे म्हणजे काय? सर्व इंद्रियांनी इंद्रियांचे आचरण करणे म्हणजे काय असा पुढचा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर आहे सर्व विहित कर्मांमधील व त्यांचे फलरूप असलेल्या या लोकीच्या आणि परलोकीच्या सर्व भोगांमधील आसक्ती द्वेष सोडून व सिद्धी असिद्धीमध्ये समबुद्धी बाळगून वश करून घेतलेल्या इंद्रियांचे द्वारा शब्दादी विषयांचे ग्रहण करणे, यज्ञ दान जप अध्ययन अध्यापन प्रजापालन देण्याघेण्याचा व्यापार व सेवा तसेच खाणेपिणे जागणे झोपणे चालणे फिरणे उठणे बसणे इत्यादी सर्व इंद्रियांची कर्मे शास्त्रविधीप्रमाणे करीत राहणे म्हणजे सर्व इंद्रियांनी कर्मयोगाचे आचरण होय. खूप सुंदर वाक्य आणि क्लॅरिटी आपल्याला देत आहेत. ते एकेका पॅरेग्राफमधून एकेका प्रश्न उत्तरामधून आपल्याला क्लॅरिटी देत आहेत. आपली जी नित्यकर्म आहेत जी आपण करायला पाहिजे ती करत राहणं म्हणजे कर्मयोगाचं आचरण करणं होय. हे आपल्याला सोप्या भाषेमध्ये आपल्याला ते समजावून सांगतायत. पुढे दुसऱ्या अध्यायाच्या 64व्या श्लोकात याचेच फल म्हणून प्रसादाची प्राप्ती व सर्व दुःखांचा नाश सांगितला आहे. पुढचा प्रश्न, सविशिष्यते याचा भावार्थ काय आहे? येथे कर्मयोगी हा पूर्वीच्या श्लोकात वर्णन केलेल्या मिथ्याचारी मनुष्यापेक्षा श्रेष्ठ आहे असे सांगितले आहे काय? उत्तर, सविशिष्यते याद्वारे येथे कर्मयोगी हा सर्वसामान्य मनुष्यापेक्षा श्रेष्ठ असल्याचे सांगून त्याची प्रशंसा केली आहे. पूर्वी वर्णन केलेल्या मिथ्याचारी मनुष्यापेक्षाही कर्मयोग्यास फक्त श्रेष्ठ म्हणणे एवढाच येथे अभिप्राय नाही, कारण पूर्वीच्या श्लोकात वर्णन केलेला मिथ्याचारी हा आसुरी संपदायुक्त दांभिक होय. त्याच्यापेक्षा सकाम भावनेने विहित कर्म करणारा मनुष्य हा सुद्धा श्रेष्ठ होय. म्हणजे निष्काम भावनेने आपल्याला कर्म करायची, पण एखादा मनुष्य जर सकाम भावनेने जरी कर्म करीत असेल तरी तो मिथ्याचारीपेक्षा श्रेष्ठ आहे. मग दैवी संपदेने युक्त असलेल्या अशा कर्मयोग्यास मिथ्याचारी माणसापेक्षा श्रेष्ठ म्हणणे म्हणजे एखाद्या वेश्येपेक्षा सती स्त्री ही श्रेष्ठ आहे असे म्हणण्यासारखे आहे. म्हणण्यामध्ये कर्मयोगाची स्तुती करताना त्याची निंदा करण्यासारखेच होईल. म्हणून सविशिष्यते याने येथे कर्मयोगास सर्वश्रेष्ठ म्हणून त्याची प्रशंसा केली आहे. कर्मयोगी जो आहे तो सर्वश्रेष्ठ म्हटलं गेलेला आहे, म्हणून त्याची प्रशंसा केली गेली आहे असे मानणे ठीक होय. आता पुढचा श्लोक 8वा श्लोक, त्याचा संबंध बघूया. अर्जुनाने भगवंतांना विचारले होते की तुम्ही मला घोर कर्म करण्यास का प्रवृत्त करता? उत्तर देताना वरवर कर्मांचा त्याग करणाऱ्या मिथ्याचाराची निंदा व कर्मयोगाची प्रशंसा करून आता अर्जुनाला कर्म करण्यासाठी भगवंत पुन्हा एकदा आज्ञा देत आहेत. या श्लोकामध्ये कर्म करण्याची आज्ञा भगवंत अर्जुनाला देत आहेत. एकदा श्लोकावरती कटाक्ष टाकूया आणि मग त्याला वाचूयात. नियतं कुरु कर्मत्वं कर्मज्यायो ह्य कर्मणः शरीरयात्रापि चते न प्रसिद्ध्य. क्षमा असावी, पुन्हा एकदा वाचतो. नियतं कुरु कर्मत्वं कर्मज्यायो ह्य कर्मणः शरीरयात्रापि चते न प्रसिद्धेद कर्मणः. पुन्हा एकदा वाचतो. सावकाश वाचलं तर काही वेळेला जमतं, काही वेळेला फास्ट वाचलं तर जमतं, पण ती चाल बसली तर सोपं जातं. नियतं कुरु कर्मत्वं कर्मज्यायो ह्य कर्मणः शरीरयात्रापि चते न प्रसिद्धेद कर्मणः. अर्थ बघूयात 8व्या श्लोक. तू शास्त्रविहित कर्तव्य कर्म कर, कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे श्रेष्ठ आहे. तसेच कर्म न करण्याने तुझे शरीर व्यवहारही चालणार नाहीत. म्हणून कर्म करणे हे कधीही कर्म न करण्यापेक्षा श्रेष्ठ आहे, हे भगवंत आपल्याला समजावून सांगतायत. पहिला प्रश्न 8व्या श्लोकावरचा, नियतम या विशेषणासह कर्म हे पद कोणत्या कर्माचे वाचक आहे आणि ते करण्यासाठी आज्ञा देण्याचे तात्पर्य काय आहे? उत्तर, वर्ण आश्रम स्वभाव व परिस्थिती याप्रमाणे ज्या मनुष्यास जी कर्मे शास्त्रात कर्तव्य म्हणून सांगितली आहेत त्या सर्व शास्त्रविहित स्वधर्म स्वरूप कर्तव्य कर्मांचे वाचक येथे नियतम या विशेषणासह कर्म हे पद आले आहे. ते करण्याची आज्ञा देऊन भगवंतांनी अर्जुनाचा भ्रम दूर केला आहे.
त्या भ्रमामुळे अर्जुनाने भगवंतांची वचने संमिश्र समजून आपले निश्चित कर्तव्य सांगण्याबद्दल विचारले होते। याचे तात्पर्य असे की तुझ्या जिज्ञासेप्रमाणे मी तुला तुझे निश्चित कर्तव्य सांगत आहे। वरील कारणांमुळे व कोणत्याही प्रकारे तू कर्माचा स्वरूपतः त्याग करणे हितकर नव्हे, म्हणून शास्त्रविहित कर्तव्य कर्मरूपी स्वधर्माचे अवश्यमेव पालन तू केले पाहिजेस। युद्ध करणे हा तुझा स्वधर्म आहे, म्हणून जरी ते दिसण्यात हिंसात्मक आणि क्रूरतापूर्ण वाटले तरी ते वास्तविक तुझ्यासाठी घोर कर्म नव्हे। मग निष्काम भावनेने केल्यास ते कल्याणप्रद आहे, म्हणून तू संशय सोडून युद्ध करण्यास सज्ज हो। पुढचा प्रश्न, कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे हे श्रेष्ठ होय या म्हणण्याचा अर्थ काय? त्याचं उत्तर, असे म्हणून भगवंतांनी अर्जुनाच्या त्या भ्रमाचे निराकरण केले आहे की तो समजत होता की भगवंतांच्या मते कर्म करण्यापेक्षा कर्म न करणे श्रेष्ठ होय, परंतु कर्तव्य कर्म केल्यामुळे मनुष्याचे अंतःकरण शुद्ध होते आणि त्याच्या पापांचे प्रायश्चित्त होते। या उलट कर्तव्य कर्माचा त्याग केल्यामुळे तो पापाचा भागीदार होतो व निद्रा, आळस आणि प्रमाद यांच्यामध्ये अडकून अधोगतीत जातो। म्हणून कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे हे श्रेष्ठ होय असा याचा अभिप्राय आहे। सकाम भावाने प्रायश्चित्त म्हणूनही कर्तव्य कर्मे करणे हे कर्म न करण्यापेक्षा जास्त श्रेष्ठ आहे। पुन्हा एकदा वाचतो, महत्वाचं वाक्य, सकाम भावाने किंवा प्रायश्चित्त म्हणूनही कर्तव्य कर्मे करणे हे कर्म न करण्यापेक्षा जास्त श्रेष्ठ आहे। मग ती निष्काम भावाने करणे श्रेष्ठ आहे, यात काय सांगायचे? पुढचा प्रश्न, कर्म न केल्यामुळे तुझा शरीर निर्वाहही साधणार नाही या म्हणण्याचा भावार्थ काय? याद्वारे भगवंतांनी असे दाखवले आहे की कर्माचा स्वरूपतः सर्वस्वी त्याग करून मनुष्य जिवंतच राहू शकत नाही। शरीर निर्वाहासाठी त्याला काही ना काही करावेच लागते। अशा परिस्थितीत विहित कर्मांचा त्याग केल्यामुळे मनुष्याचे पतन होणे हे स्वाभाविक आहे। म्हणून कर्म न करण्यापेक्षा सर्व प्रकारे कर्म करीत राहणे हेच उत्तम होय। पुढच्या श्लोकाकडे जाऊयात, 9व्या श्लोकाकडे। 9वा श्लोक वाचण्यापूर्वी त्याचा संबंध बघूयात। येथे अशी जिज्ञासा वाटू लागते की शास्त्रविहित यज्ञ, दान व तप इत्यादी शुभ कर्मे सुद्धा बंधनाचे कारण मानली गेली आहेत। मग कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे श्रेष्ठ कसे? त्यावर भगवंत म्हणतात, 9वा श्लोक, एक कटाक्ष टाकू, यज्ञार्थात कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबंधनः तदर्थ कर्म कौन्तेय मुक्त संगः समाचर। 9व्या श्लोकाचा अर्थ बघूयात। यज्ञानिमित्त केल्या जाणाऱ्या कार्याशिवाय दुसऱ्या कर्मात गुंतलेला हा मनुष्य समुदाय कर्मांनी बांधला जातो। म्हणून हे अर्जुना, तू आसक्ती सोडून यज्ञासाठी उत्तम प्रकारे कर्तव्य कर्म कर। आता यज्ञासाठी उत्तम कर्म कर, कर्तव्य कर्म कर, यज्ञासाठी उत्तम कर्तव्य कर्म कर, हे शब्द अत्यंत महत्वाचे आहेत। पुढे आपल्याला यज्ञाबद्दल, यज्ञ म्हणजे काय याची सगळी माहिती पुढे येणार आहे, पण आता त्याची आपल्याला झलक दाखवतायत परमेश्वर भगवंत। पहिला प्रश्न बघूयात या 9व्या श्लोकावरचा। यज्ञानिमित्त केल्या जाणाऱ्या कर्मांशिवाय इतर कर्मांमध्ये गुंतून पडलेला हा मनुष्य समुदाय कर्मांनी बांधला जातो या वाक्याचा तात्पर्यार्थ काय? उत्तर, या वाक्याने भगवंतांनी असे दर्शवले आहे की कर्मे मनुष्याच्या कर्तव्यरूप यज्ञाची परंपरा सुरक्षित ठेवण्यासाठीच अनासक्त भावनेने केली जातात। जी कोणत्याही फलाच्या कामनेने केली जात नाहीत ती शास्त्रविहित कर्मे बंधनकारक होत नाहीत, तर त्या कर्मांमुळे मनुष्याचे अंतःकरण शुद्ध होते आणि तो परमात्म्यास प्राप्त करून घेतो। परंतु अशा लोकोपकारक कर्मांशिवाय जितकी म्हणून पापपुण्य रूप कर्मे आहेत ती सर्व पुनर्जन्माचे कारण होत असल्यामुळे बद्ध करणारी आहेत। मनुष्य स्वार्थबुद्धीने जे काही शुभ अशुभ कर्म करतो त्याचे फल भोगण्यासाठी त्याला कर्माप्रमाणे नाना योनींमध्ये जन्म घ्यावा लागतो आणि वारंवार जन्मणे मरणे हेच बंधन होय। म्हणून सकाम कर्मांमध्ये किंवा पापकर्मांमध्ये गुंतलेला मनुष्य त्या कर्मांच्याद्वारे बंधनात पडतो। म्हणून मनुष्याने कर्मबंधनातून मुक्त होण्यासाठी निष्काम भावनेने फक्त कर्तव्य पालनाच्या बुद्धीनेच शास्त्रविहित कर्म केले पाहिजे। अत्यंत महत्वाचं वाक्य पुन्हा एकदा वाचणार मी। म्हणून मनुष्याने कर्मबंधनातून मुक्त होण्यासाठी निष्काम भावनेने फक्त कर्तव्य पालनाच्या बुद्धीनेच शास्त्रविहित कर्म केले पाहिजे। पुढचा प्रश्न, अयम लोकः याचा अभिप्राय काय आहे? उत्तर, मनुष्यालाच कर्म करण्याचा अधिकार आहे आणि मनुष्य योनीमध्ये केलेल्या कर्मांचे फल भोगण्यासाठीच दुसऱ्या योनी मिळतात। त्या मनुष्येतर योनींमध्ये पुण्य पापरूप अशी नवीन कर्मे
गोळा होत नाहीत. म्हणून त्या योनींमध्ये केलेली कर्मे बंधनकारक असत नाहीत. फक्त मनुष्य योनीमध्ये केलेली कर्मे बंधनाचे कारण बनतात. हा भाव दर्शवण्यासाठी अयम लोकहा या पदाचा उपयोग केला गेला आहे. खूप सुंदर उत्तर दिले. म्हणजे मला पण काही वेळापूर्वीच हा प्रश्न पडला होता की इतर योनीमध्ये समजा मला सिंहाचा जन्म मिळाला, पुढच्या जन्मामध्ये जर सिंहाचा जन्म मिळाला तर सिंह पण इंद्रियांची म्हणजे त्याची जी आवश्यक कर्तव्य कर्मे आहेत, रोजची शिकार करणे, खाणे, झोपणे, फिरणे, ते सगळं करत असतो, पाणी पिणे हे सगळं करत असतो. मग त्याला हत्येसाठी पाप का लागत नाही, असे प्रश्न माझ्याही मनात उद्भवतात. आणि अशा प्रश्नांची उत्तरं ह्या प्रश्न उत्तरातून अगदी सोप्या रीतीने कळतात. क्लिअर कट त्यांनी इथे आपल्याला सांगितलं की मनुष्य जन्मामध्ये मनुष्य जी कर्मे करतो तीच बंधनात्मक असतात. इतर योनींमध्ये जे जन्म होतात त्या जन्मांमध्ये केलेली कर्मे ही बंधनकारक नसतात. क्लिअर कट त्यांनी आपल्याला सांगितलं. म्हणून अयम लोका हा शब्द इथे वापरलेला आहे. म्हणजे हा मनुष्य जन्मासाठी फक्त ऍप्लिकेबल शब्द आहे. पुढचा प्रश्न, तू आसक्ती सोडून यज्ञासाठी चांगल्या प्रकारे कर्तव्य कर्म कर या म्हणण्याचा अर्थ काय? उत्तर, याद्वारे भगवंतांनी असे सांगितले आहे की अनासक्त भावनेने यज्ञानिमित्त केली जाणारी कर्मे मनुष्यास बंधनात टाकणारी नसतात. तर अशी कर्मे करणाऱ्या मनुष्याची पूर्वसंचित सर्व पापपुण्यही विलीन होतात. म्हणून तू ममता आणि आसक्ती यांचा सर्वस्वी त्याग करून केवळ शास्त्रविहित कर्तव्य कर्मांची परंपरा राखण्यासाठी निष्काम भावाने सर्व कर्मांचे उत्साहाने चांगल्या प्रकारे आचरण कर. आपली जी काही विहित कर्तव्य कर्म आहेत ती आपण चांगल्या भावनेने, निष्काम भावनेने कर्तव्य करत राहणे म्हणजेच भगवत प्राप्तीकडे जाणे, हे आपल्याला ते समजावून सांगतायत. सोप्या भाषेत सोपा मार्ग, भक्ती मार्ग सुद्धा अवलंबला तर उत्तम. पण आपली नित्य कर्तव्य कर्म करीत राहणं म्हणजेच भगवंत प्राप्तीकडे जाणे. सुंदर सुंदर सुंदर. पुढचा प्रश्न, वरील वाक्यात मुक्त संगहा या विशेषणाचा उपयोग केला आहे, त्याचा अर्थ काय? मुक्त संगहा या विशेषणाने कर्माविषयी व त्याच्या फलाविषयी ममता व आसक्ती यांचा त्याग करून कर्म करण्यास सांगितले आहे. कर्मफलाचा त्याग करण्याबरोबरच कर्मातील आणि त्याच्या फलातील ममता व आसक्ती यांचाही त्याग केला पाहिजे. पुढच्या श्लोकाचा संबंध, 10वा श्लोक. पूर्वीच्या श्लोकात भगवंतांनी ही गोष्ट सांगितली आहे की यज्ञानिमित्त कर्म केल्यामुळे मनुष्य त्या कर्मांमुळे बंधनात सापडत नाही. म्हणून येथे अशी जिज्ञासा निर्माण होते की यज्ञ कशास म्हणतात, तो का केला पाहिजे आणि त्याच्यासाठी कर्म करणारा मनुष्य बंधनात कसा पडत नाही. या गोष्टी समजावून सांगण्यासाठी भगवंत ब्रह्मदेवाच्या वचनांचे प्रमाण देऊन म्हणतात, 10व्या श्लोकामध्ये म्हणतात. 10व्या श्लोकावरती एकदा कटाक्ष टाकू आणि मग म्हणूयात, प्रयत्न करूयात. मी म्हणेन, सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती अनेन प्रसविष्यध्वमेश वोस्त्विष्ट कामधुक. अर्थ बघूयात. आपण स्पष्ट शुद्ध उच्चार करण्याचा प्रयत्न आपण पुन्हा नंतर करूयात. आपला दुसरा उपक्रम त्याच्यासाठी चालू आहे. शुद्ध रूपाने श्लोक पठण करण्याचा प्रयत्न आपण GSP नावाचा, गीता श्लोक पठण नावाचा तिसरा आपला उपक्रम करत आहोत. त्याच्यामध्ये आपण गीतेचे श्लोक, फक्त श्लोक वाचन पठण करत आहोत आणि त्याच्यामध्ये शुद्ध रूपाने भगवद्गीता वाचण्याचा किंवा पठण करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. इथे आपला फोकस गीतेमधील अध्यायांमधील श्लोकांचे अर्थ समजावून घेण्यावरती आपला फोकस आहे. शुद्ध पठणावरती आपला इथे फोकस नाहीये. तरी सुद्धा आपण प्रयत्न सातत्याने चालू ठेवूयात. अर्थ बघूयात या 10व्या श्लोकाचा. प्रजापती ब्रह्मदेवाने कल्पारंभी यज्ञासह प्रजा उत्पन्न करून त्यांना सांगितले की तुम्ही या यज्ञाच्या द्वारे उत्कर्ष प्राप्ती करून घ्या आणि हा यज्ञ तुमचे इच्छित मनोरथ पूर्ण करणारा होवो. पहिला प्रश्न, सहयज्ञ हा या विशेषणासह प्रजा हा हे पद कशाचे वाचक आहे आणि अनेन हे पद कशाचे वाचक आहे? उत्तर, ज्यांना यज्ञ करण्याचा म्हणजेच वर्णाश्रमोचित शास्त्रविहित यज्ञ, दान, तप आणि सेवा इत्यादी कर्मांनी सिद्ध होणाऱ्या स्वधर्माचे पालन करण्याचा अधिकार आहे, त्यांचे पूर्वीच्या श्लोकात अयम या विशेषणासह लोकाहा या पदाने वर्णन केले गेले होते. त्या सर्व मनुष्यांचे वाचक सहयज्ञाहा या विशेषणाबरोबर प्रजाहा हे पद आले आहे आणि त्यांच्यासाठी वर्ण, आश्रम, स्वभाव आणि परिस्थिती यांच्या भेदाने भिन्न भिन्न यज्ञ, दान, तप, प्राणायाम, इंद्रिय संयम, अध्ययन, अध्यापन, प्रजापालन, युद्ध, कृषी, वाणिज्य आणि सेवा इत्यादी कर्तव्य कर्मांनी सिद्ध होणारा जो स्वधर्मरूप यज्ञ आहे त्याचे वाचक येथे अनेन हे पद आहे.
अत्यंत सुंदर, अत्यंत सुंदर, अत्यंत सुंदर. पुन्हा एकदा सांगतो, एकदम फुल क्लॅरिटी देत आहेत ते आपल्याला. पुन्हा एकदा वाचतो हे शेवटचं वाक्य. आणि त्यांच्यासाठी म्हणजे आपल्यासाठी वर्ण, आश्रम, स्वभाव, आपले जे काही आत्ताचे वर्ण, आश्रम, स्वभाव आणि परिस्थिती यांच्या भेदाने भिन्न भिन्न यज्ञ, दान, तप, प्राणायाम, इंद्रिय संयम, अध्ययन, अध्यापन, प्रजापालन, युद्ध, कृषी, वाणिज्य आणि सेवा इत्यादी कर्तव्य कर्मांनी सिद्ध होणारा जो स्वधर्मरूप यज्ञ आहे त्याचे वाचक येथे अनेन हे पद आहे. आता तुम्हाला समजायला लागलं असेल की यज्ञ भगवद्गीतेमध्ये यज्ञ कशाला म्हटलेलं आहे हे आपल्याला क्लॅरिटी त्यांनी दिली. धन्यवाद जगदयालजी आणि गीता प्रेस गोरखपूर आणि आपला उपक्रम. पुढचा प्रश्न, तुम्हा लोकांना या यज्ञाद्वारे उत्कर्ष प्राप्त हो आणि हा यज्ञ तुम्हाला इच्छित भोग प्राप्त करून देणारा हो, या वाक्याचे तात्पर्य काय? उत्तर, याद्वारे भगवान प्रजापतीने मनुष्यांना आशीर्वाद दिलेला आहे की तुम्हा लोकांना मी हा स्वधर्मरूपी यज्ञ निर्माण करून दिला आहे. याचे सांगोपांग पालन केल्यामुळे तुमची उन्नती होत राहीलच, तुमचे पतन होणार नाही आणि तुम्ही वर्तमान स्थितीच्या वर पोहोचाल. हा यज्ञ या लोकीही तुमच्या सर्व गरजा पूर्ण करीत राहील, हा त्यांचा तात्पर्यार्थ आहे. पुढच्या श्लोकाचा त्यांनी संबंध दिलेला नाहीये, थेट श्लोक दिलेला आहे. आपण श्लोक वाचूयात एक कटाक्ष टाकून. देवान भावयतानेन ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्तः श्रेयं परमवाप्स्यथ. पुन्हा एकदा वाचतो. देवान भावयतानेन ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ. अर्थ बघूयात 11व्या श्लोकाचा. तुम्ही या यज्ञाने देवतांची पुष्टी करा आणि त्या देवतांनी तुम्हाला पुष्ट करावे, अशा प्रकारे निस्वार्थीपणाने एकमेकांची उन्नती करीत तुम्ही परम कल्याणाला प्राप्त व्हाल. अर्थ बघूयात 11व्या श्लोकाचा. अर्थ नाही, पहिला प्रश्न. येथे अनेन हे पद कशाचे वाचक आहे? एकदम बॉटमला आहे, त्यामुळे मला मगाशी दिसलं नव्हतं. येथे अनेन हे पद कशाचे वाचक आहे आणि त्याच्याद्वारे देवतांना उन्नत करणे म्हणजे काय? सुंदर प्रश्न. मलाही माझ्याही मनात हा आत्ता प्रश्न आला होता, देवतांना उन्नत करायचं म्हणजे काय? त्याचं उत्तर बघूया ते काय देतात. अनेन हे पद ज्याचे प्रकरण चालले आहे त्या स्वधर्मरूपी यज्ञाचेच वाचक आहे. परंतु येथे ज्या यज्ञामध्ये वेदमंत्रांनी देवांना हविष्य दिले जाते त्याला उपलक्षण बनवून स्वधर्म पालनरूपी यज्ञाच्या आवश्यक कर्तव्यतेचे प्रतिपादन केले गेले आहे. म्हणून उपलक्षण रूपाने यास हवनरूपी यज्ञाचे वाचक मानले पाहिजे आणि हवनरूपी यज्ञाने देवांना हवी पोहोचवून पुष्ट करणे आणि त्यांच्या आवश्यकतेची पूर्तता करणे म्हणजेच त्यांना उन्नत करणे होय असे समजावे. तसेच हे वर्णन उपलक्षणाच्या रूपात असल्यामुळे यज्ञाचा अर्थ स्वधर्म असा समजून आपापल्या वर्णाश्रमाप्रमाणे कर्तव्य पालन करून ऋषी, पितर, भूतप्रेत, मनुष्य, पशु, पक्षी इत्यादी सर्व प्राण्यांना सुख देणे, त्यांची उन्नती करणे हे सुद्धा येथे समाविष्ट आहे असे मानले गेले पाहिजे. किती सोप्या भाषेमध्ये आपल्याला ते समजावून सांगतायत बघा. पुढचा प्रश्न बघूयात. देवता तुमची उन्नती करोत या म्हणण्याचा भावार्थ काय? उत्तर, या म्हणण्याने असे दाखवले आहे की ज्याप्रमाणे यज्ञाने देवतांना उन्नत करणे हे तुमचे कर्तव्य आहे, त्याप्रमाणे तुमच्या गरजा पूर्ण करून तुम्हा लोकांना उन्नत करणे हेही देवांचे कर्तव्य आहे. म्हणून त्यांनाही माझा हा उपदेश आहे की ते आपापल्या कर्तव्यांचे पालन करीत राहोत. पुढचा प्रश्न, निस्वार्थ भावनेने परस्पर उन्नती करीत तुम्ही परम कल्याण प्राप्त करून घ्याल या म्हणण्याचा भावार्थ काय? उत्तर, असे म्हणून ब्रह्मदेवांनी असे दाखवले आहे की या प्रकारे आपापल्या स्वार्थाचा त्याग करून एकाने दुसऱ्यास उन्नत करण्यासाठी आपापल्या कर्तव्याचे पालन केल्यास तुम्हा लोकांना सांसारिक उन्नतीबरोबरच परमकल्याणरूपी मोक्ष प्राप्त होईल. देवांनाही आज्ञा केली आहे की मनुष्यांनी जर तुमची सेवा, पूजा, यज्ञ इत्यादी केले नाहीत तरीही तुम्ही कर्तव्य समजून त्यांची उन्नती करा आणि मनुष्यांना अशी आज्ञा दिली आहे की देवांच्या उन्नतीसाठी व पुष्टीसाठी तुम्ही सुद्धा स्वार्थ त्यागपूर्वक देवांची सेवा, पूजा, यज्ञ इत्यादी कर्मे करा. त्याशिवाय इतर ऋषी, पितर, मनुष्य, पशु, पक्षी, कीटक, पतंग इत्यादींनाही निस्वार्थ भावनेने स्वधर्म पालन करून सुख द्या. किती सोप्या भाषेत आपल्याला सांगतायत. पुन्हा पुन्हा माझ्या वारंवार तो विचार मनामध्ये येतोय की ह्याच्यापेक्षा अजून सोपं करून सांगणं असूच शकत नाही. पुढचा श्लोक 12वा श्लोक, त्याच्यावरती कटाक्ष टाकूया. इष्टान भोगान निवो देवा दास्यन्ते यज्ञ भाविताः
तैर्दत्तान प्रदायैभ्यो यो भोक्तेस्तेन एव सः। पुन्हा एकदा वाचतो। इष्टान् भोगान् वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः तैर्दत्तान् प्रदायैभ्यो यो भुक्तेस्तेन एव सः। यो भुङ्क्तेस्तेन एव सः। पुन्हा एकदा वाचणार मी। इष्टान् भोगान् वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः तैर्दत्तान् प्रदायैभ्यो यो भुङ्क्तेस्तेन एव सः। अर्थ बघूयात 12व्या श्लोकाचा। यज्ञाने पुष्ट झालेल्या देवता तुम्हाला न मागताही इच्छित भोग खात्रीने देत राहतील। अशा रीतीने त्या देवतांनी दिलेले भोग त्यांना अर्पण न करता जो स्वतःच खातो तो चोरच आहे। सुंदर। पहिला प्रश्न 12व्या श्लोकाचा। यज्ञाने पोषण केलेल्या देवता तुम्हाला इच्छित भोग नक्कीच देत राहतील या वाक्याचा अर्थ काय? उत्तर। यामधून असे दर्शविले आहे की तुम्ही आपले कर्तव्य पालन केले पाहिजे, मग यज्ञाने तुम्ही पुष्ट केलेल्या देवता तुम्हाला नेहमी सुखभोग आणि जीवन निर्वाहासाठी आवश्यक पदार्थ देत राहतील। यात शंकेला काहीही कारण नाही, कारण त्या देवता कर्तव्य पालन करण्यास बाध्य असतात। पुढचा प्रश्न। त्यांनी दिलेले भोग जो मनुष्य त्यांना न देताच भोगतो तो चोरच होय या म्हणण्याचा अर्थ काय? उत्तर। येथे प्रजापतीच्या वचनांचा अनुवाद करून भगवंत आता वरील वाक्याने असे दाखवित आहेत की अशा प्रकारे ब्रह्मदेवाच्या उपदेशाप्रमाणे त्या देवता सृष्टीच्या आदिकालापासून मनुष्यांना सुख देण्यासाठी व त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पशु पक्षी औषध वृक्ष तृण इत्यादींसह सर्वांची पुष्टी करीत आहेत आणि अन्न जल पुष्प फल धातू इत्यादी मनुष्योपयोगी सर्व वस्तू मनुष्यांना देत आहेत। जो मनुष्य त्या देवतांचे ऋण न चुकवता त्यांचा न्यायोचित अधिकार त्यांना अर्पण न करता त्या सर्व वस्तूंचा उपयोग स्वतःसाठीच करतो तो कृतघ्न व चोर असतो। प्रेमळ मातापित्याने पालन पोषण केलेल्या एखाद्या मुलाने जर त्यांची सेवा केली नाही, तसेच ते निधन पावल्यावर त्याने श्राद्ध तर्पण केले नाही, तसेच कुणाकडून उपकार झाल्यास मनुष्याने यथासाध्य प्रत्युपकारही केला नाही किंवा दत्तक पुत्राने पित्याच्या संपत्तीचा उपभोग घेऊन माता पित्याची सेवा केली नाही तर ते कृतघ्न व चोर ठरतात। पुढचा प्रश्न। मनुष्यांकडून संतुष्ट केले गेल्यावर जर देवता त्यांना आवश्यक भोग देतात तर मग त्यांच्याकडून मिळालेले भोग जर मनुष्याने त्यांना परत दिले नाहीत तर तो चोर कसा? सुंदर प्रश्न। उत्तर। सृष्टीच्या प्रारंभापासून मनुष्य यज्ञ करून देवांना तृप्त करीत आलेला आहे आणि ते देव मनुष्यांना इष्टभोग देत आले आहेत। ही परंपरा सृष्टीच्या आरंभापासून चालत आलेली आहे। या परंपरागत देवाणघेवाणीमुळे ज्या मनुष्यांनी पूर्वी यज्ञादींद्वारे देवतांना पुष्ट केले आहे ते पुष्ट करीत आहेत ते काही चोर नव्हेत, परंतु दुसऱ्या माणसांनी पुष्ट केलेल्या देवांच्याकडून इष्टभोग मिळवून जे लोक त्यांच्यासाठी यज्ञादी करत नाहीत त्यांना चोर म्हणणे उचितच आहे। ज्याप्रमाणे एखाद्या माणसाने पुष्ट केलेल्या गायीचे दूध जर दुसरा कोणी चोरून पित असेल आणि तो म्हणेल की गायीच्या दुधाचे सेवन माणसेच करतात आणि मीही माणूसच आहे तर त्याला चोर मानले जाते। त्याचप्रमाणे दुसऱ्या माणसांनी पुष्ट केलेल्या देवतांकडून भोग प्राप्त करून त्यांना ते न देता भोगणारा माणूसही चोर मानला जातो। पुढच्या 13व्या श्लोकाचा संबंध। अशा प्रकारे आपण 13वा श्लोक संपवून थांबूयात। अशा प्रकारे ब्रह्मदेवांच्या वचनांचे प्रमाण देऊन भगवंतांनी यज्ञादी कर्माची कर्तव्यता प्रतिपादित केलेली आहे। त्याचबरोबर त्यांचे पालन न करणाऱ्या चोर म्हणून त्याची निंदा केली आहे। आता त्या कर्तव्य कर्माचे आचरण करणाऱ्या पुरुषाची प्रशंसा आणि त्या उलट केवळ शरीर पोषणासाठीच कर्म करणाऱ्या प्राण्यांची निंदा भगवंत करीत आहेत। श्लोक क्रमांक 13 थेट प्रयत्न करूयात, बघूया काय होतं। यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः भुञ्जते ते त्वयं पापा ये पचन्त्यात्मकारणात्। पुन्हा एकदा वाचतो। यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुञ्चन्ते सर्वकिल्बिषैः भुञ्जते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात्। पुन्हा एकदा। यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुञ्चन्ते सर्वकिल्बिषैः भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात्। सलग वाचता आलं पाहिजे, न थांबता चालीमध्ये सलग वाचता आलं पाहिजे, असा आपला प्रयत्न
त्या उपक्रमात आहे, तरी सुद्धा येथेही आपण प्रयत्न करत आहोत. यज्ञाशिष्टाशिनः संतो मुंचन्ते सर्व किल्बिषैः भुंजते ते त्वगं पापा ये पचन्त्यात्मकारणात्. यज्ञाशिष्टाशिनः संतो मुंचन्ते सर्व किल्बिषैः भुंजन्ते ते त्वगं पापा ये पचन्त्यात्मकारणात्. अवघड आहे ना. ठीक आहे, पुढे जाऊयात. आपण त्या उपक्रमामध्ये शुद्ध वाचूयात. अर्थ, यज्ञ करून शिल्लक राहिलेले अन्न खाणारे श्रेष्ठ पुरुष सर्व पापांपासून मुक्त होतात, पण जे पापी लोक स्वतःच्या शरीर पोषणासाठी अन्न शिजवतात ते तर पापच खातात. पहिला प्रश्न, यज्ञशिष्टाशिनः हे पद कोणत्या मनुष्याचे वाचक आहे? येथे या शब्दाने भगवंत मुख्यतः पंचमहायज्ञांचा संकेत करीत सर्व शास्त्रीय कर्मांबद्दल सांगत आहेत. सृष्टीचे कार्य व्यवस्थितपणे चालण्यासाठी आणि सृष्टीतील जीवांचे चांगल्या प्रकारे भरण पोषण होण्यासाठी 5 प्रकारच्या प्राण्यांचा परस्पर संबंध असतो. ते म्हणजे देवता, ऋषी, पितर, मनुष्य व अन्य प्राणी. या 5च्या सहकार्याने सर्वांचे भरण पोषण होते. देवता संपूर्ण जगाला इष्टभोग देतात, ऋषी महर्षी सर्वांना ज्ञान देतात, पितर लोक संतानांचे भरण पोषण करतात आणि त्यांचे हित इच्छितात, मनुष्य कर्मांद्वारे सर्वांची सेवा करतात आणि पशु, पक्षी, वृक्ष इत्यादी सर्वांच्या सुखासाठी साधन म्हणून स्वतः समर्पित करतात. या सर्वांपैकी मनुष्यांमध्ये योग्यता, अधिकार व साधन संपन्नता असल्यामुळे सर्वांच्या पुष्टीची जबाबदारी मनुष्यावर आहे. त्यामुळे मनुष्य शास्त्रीय कर्मांद्वारे सर्वांची सेवा करतो. पंचमहायज्ञ म्हणजे येथे लोकसेवारूपी शास्त्रीय सत्कर्मेच विवक्षित आहेत. मनुष्य जे काही कमावतो त्यात या सर्वांचा भाग समजावा, कारण तो सर्वांच्या मदतीने व सर्वांच्या सहकार्यानेच कमावित असतो. म्हणून यज्ञ केल्यावर उरलेले अन्न म्हणजे त्या सर्वांना त्यांचा प्राप्य भाग दिल्यावर त्यातून उरलेले जो अन्न खातो त्यालाच शास्त्रकार अमृताशी किंवा अमृत खाणारा असे म्हणतात. असे जे करीत नाहीत, जे दुसऱ्यांचा हक्क मारून फक्त आपल्यासाठीच कमावतात व खातात, ते पाप खातात. विभिन्न क्रियांनी मिळवलेल्या अन्नाचे ते शिजवल्यावरच भोजन बनते आणि त्या अन्नाची अग्नीमध्ये आहुती दिल्याशिवाय देवयज्ञ व बलिवैश्वदेव हे सिद्ध होत नाहीत. म्हणून येथे हवन व बलिवैश्वदेव यांना प्राधान्य दिलेले आहे. परंतु फक्त हवन व बलिवैश्वदेव रूपी कर्मानेच पंचमहायज्ञांची पूर्तता होत नाही. जो आपल्या कमाईचा हिस्सा सर्वांना यथायोग्य देऊन मग उरलेले अन्न स्वतःच्या उपयोगासाठी वापरतो, तोच खरा यज्ञामध्ये उरलेले अन्न खाणारा होय. अशा स्वार्थ त्यागी कर्मयोगाचे वाचक येथे यज्ञशिष्टशिनः हे पद आहे. पुढचा प्रश्न, येथे संतः हे पद येथे साधकांचे वाचक आहे की सिद्धांचे? उत्तर, हे साधकांचे वाचक आहे, कारण सिद्ध पुरुषांमध्ये पाप नसते आणि येथे पापातून सुटण्याची गोष्ट सांगितलेली आहे. पुढचा प्रश्न, संतः हे या पदाचा उपयोग सिद्ध पुरुषांच्यासाठी होऊ शकणार नाही काय आणि सिद्ध पुरुष यज्ञ करीत नाहीत काय? उत्तर, सिद्ध पुरुष संत आहेतच, परंतु या प्रकरणामध्ये संत या पदाचा अर्थ निस्वार्थ भावनेने कर्म करणारा साधक होय. आणि सिद्ध पुरुष सुद्धा यज्ञ करतात, परंतु ते पापातून मुक्त होण्यासाठी नव्हे तर स्वाभाविकपणे लोकसंग्रहासाठी करतात. हा फरक आहे त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये. पुढचा प्रश्न, येथे सर्व पापातून मुक्त होणे याचा अर्थ काय? उत्तर, मनुष्याच्या पूर्वीच्या पापांचा संचय असतो. वर्तमान काळातही जीवन निर्वाहासाठी केल्या जाणाऱ्या वैध अशा अर्थोपार्जनामध्येही मनुष्याच्या हातून आनुषंगिक पापे होत असतात. सर्वारंभा ही दोषेण धुमैनाग्नी रिवावृताः. या न्यायाने हवन, प्रजापालन, युद्ध, शेती, व्यापार व शिल्प इत्यादी जीवन धारणेच्या प्रत्येक कार्यात काही ना काही हिंसाही होत असतेच. गृहस्थाच्या घरातही प्रत्येक दिवशी चूल जाते, केरसुणी, उखळ आणि पाणी ठेवण्याच्या जागी हिंसा होत असते. याशिवाय प्रमाद इत्यादींमुळे व काही कारणांमुळे अनेक पापे घडत असतात. जो पुरुष निस्वार्थ भावनेने लोकसेवेची दृष्टी बाळगून सर्व जीवांना सुख मिळावे म्हणून पंचमहायज्ञादी करतो आणि त्यामध्येच जीवन व धारणेचा उपयोग आहे असे मानतो व जो आपल्या न्यायोपार्जित
धनाने यथाशक्ती यथायोग्य सर्वांची सेवारूपी यज्ञ करून सेवेसाठी जीवन धारण करण्याकरिताच प्रसाद म्हणून उरलेले अन्न ग्रहण करतो, असा सत्पुरुष भूत आणि वर्तमान यांच्यातील सर्व पापातून मुक्त होऊन सनातन ब्रह्मपदास प्राप्त होतो. यासाठी अशा साधकाला संत म्हटले आहे आणि म्हणून येथे अशा पापातून मुक्त होणे हाच भावार्थ मानला पाहिजे. जी नकळत घडणारी पापं असतात आपल्या हातून, त्यांच्या पापातून मुक्त होणे असा अर्थ घेतला पाहिजे, जाणून बुजून केलेली पापं नाही. पुढे आपल्या सुखोपभोगाच्या प्राप्तीसाठी जो शास्त्रविधीप्रमाणे कर्म करतो तो घरात घडणाऱ्या नेहमीच्या याच पापातून सकामक पुरुष सुद्धा सुटून जातो आणि प्रायश्चित्तरूपी असलेली नित्य हवन बली वैश्वदेव इत्यादी कर्मे करून सर्वांना त्याचा भाग देतो. परंतु येथे कर्त्यासाठी संताहा हे पद आणि किलबिशहा याबरोबर सर्व हे विशेषण असल्यामुळे असेच मानले पाहिजे की अशा प्रकारे निष्काम भावनेने पंचमहायज्ञादींचे अनुष्ठान करणारा संत पुरुष भूत व वर्तमान यांच्यातील सर्व पापातून मुक्त होतो. पुढचा प्रश्न, जे आपल्या शरीर पोषणासाठीच अन्न शिजवतात व खातात त्यांना पापी आणि त्यांच्या भोजनास पाप असे का म्हटले आहे? उत्तर, येथे शिजवणे व खाणे यांच्या निमित्ताने इंद्रियांकरवी भोगल्या जाणाऱ्या सर्व भोगांबद्दल सांगितले आहे. जो पुरुष भोगांचे उपार्जन व त्याचा यज्ञावशिष्ट उपभोग निष्काम भावनेने केवळ लोकसेवेसाठी करतो तो वरील प्रकारे पापांपासून मुक्त होतो आणि केवळ सकाम भावनेने सर्वांना त्यांचा न्यायोचित भाग देऊन उपार्जित भोगांचा उपभोग घेतो तोही पापी नव्हे. परंतु जो पुरुष केवळ आपल्या सुखासाठी आपलेच शरीर व इंद्रिये यांच्या पोषणासाठी भोगांचे उपार्जन करतो आणि आपण स्वतःच ते भोगतो तो पुरुष पापापासून पापच मिळवत असतो आणि पापाचाच उपभोग घेतो, कारण त्याच्या क्रिया यज्ञासाठी नसतात आणि तो आपल्या उपार्जनामध्ये भागी असणाऱ्या सर्वांना त्यांचा यथायोग्य न्याय असलेला भागही देत नाही. म्हणून त्याचे उपार्जन आणि उपभोग हे दोन्हीही पापमय असल्यामुळे त्याला पापी व त्याच्या भोगांना पाप असे म्हटले गेले आहे. पुढे 14वा श्लोक सुरू होतो, पण आपल्या व्हिडिओची वेळ संपलेली आहे त्यामुळे इथे आपण या 16व्या भागाचा इतिश्रीकडे जाऊयात. आपली नेहमीची विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकलात त्याबद्दल धन्यवाद. आपण जर यापूर्वीचे 15 व्हिडिओ ऐकले नसतील तर कृपया माझ्या चॅनलवर जाऊन प्लेलिस्टमध्ये भगवद्गीता मराठी भाष्य पुस्तक वाचन नावाची माझी प्लेलिस्ट आहे. त्या प्लेलिस्टमध्ये आपल्याला पहिले 15 भाग मिळतील. ते प्लेलिस्टमध्ये जाऊन पहिले 15 भाग पण आपण सिरियली ऐका. हे सर्व व्हिडिओ एकदा ऐकून समजणार नाहीत, वारंवार ऐकले पाहिजेत. ते ऐकताना आपल्या सोयीप्रमाणे आपल्या आवडीप्रमाणे आपण त्याचा स्पीड कमी जास्त करून पण ऐकू शकता. आणि आपली शेवटची विनंती नेहमीची की या व्हिडिओला लाईक करा. आपल्याला ह्या भागाबद्दल, माझ्या एकूण या उपक्रमाबद्दल जे काही आपल्या भावना असतील किंवा भगवद्गीतेबद्दल ज्या आपल्या काही भावना असतील त्या कृपया कॉमेंटमध्ये अवश्य लिहा. आपल्या कॉमेंट मला खूप मदत करणार आहेत. माझ्या चॅनलला जर आपण अजून सबस्क्राईब किंवा फॉलो केलं नसेल तर सबस्क्राईब किंवा फॉलो करा. हे भगवद्गीतेचं ज्ञान, ही भगवद्गीतेची गोडी जी आपल्याला लागलेली आहे ती इतर लोकांना लागावी असं वाटत असेल आपल्याला तर आपल्या सहकार्यांना, नातेवाईकांना, मित्रांना, आपल्या पुढच्या पिढीला, आपल्या मागच्या पिढीला, आपल्या बरोबरच्या पिढीला हे व्हिडिओ शेअर करा, ही आपल्याला नम्र विनंती आहे. तर मग चला तर मग लवकरच भेटूया पुढच्या 17व्या भागामध्ये, जिथे आपण 14व्या श्लोकापासून सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत सर्वांना जय श्रीहरी, जय श्रीहरी, जय श्रीहरी. धन्यवाद.